हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबिट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि युजेस आहे ते तुम्हाला स्वतःला बघायचं आहे की त्या वर्डला त्या सेंटेन्समध्ये कसं काय यूज करण्यात आलेलं आहे आणि त्या सेंटेन्समध्ये त्या वर्डला कसं फिट करण्यात आलेलं आहे आणि त्या वर्डचं काय मिनिंग घेण्यात आलेलं आहे त्या सेंटेन्समध्ये. ओके, सो असं आपण बघूया वोकॅब्युलरीचे वर्ड्स. नेक्स्ट वन वर्ड सबस्टिट्यूशन बघूया. मिसस्पेल्ड वर्ड ज्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. 4 ऑप्शन्स म्हणून आपल्याला करेक्टली स्पेल्ड वर्ड कोणता आहे तो बघायचा आहे. त्याचं पण मिनिंग बघूया आपण मराठीमध्ये आणि इडियम्स अँड फ्रेजेस. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला तो आहे बेलेग्युअर. ओके, BELEAGUER, बेलेग्युअर. सो बेलेग्युअरचं मिनिंग आहे टू कॉज अँग्विश ऑर डिस्ट्रेस टू प्रोहिबिट ऑर इंटरडिक्ट द पार्टिसिपेशन ऑर इन्क्लुजन ऑफ, टू सराउंड विथ ट्रूप्स. म्हणजेच काय करणे तर घेराव घालणे किंवा वेढा घालणे जो असतं त्याला काय म्हटलं जातं, बेलेग्युअर असं म्हटलं जातं. किंवा सतत त्रास देणे त्याला सुद्धा म्हटलं जातं बेलेग्युअर. सो मराठीमध्ये बेलेग्युअरचा काय अर्थ होतो, घेराव घालणे किंवा वेढा देणे किंवा सतत त्रास देणे, कोंडणे सुद्धा म्हणू शकतो आपण. तर काय होतं बेलेग्युअर म्हणजे टू कॉज अँग्विश ऑर डिस्ट्रेस टू प्रोहिबिट ऑर इंटरडिक्ट द पार्टिसिपेशन ऑर इन्क्लुजन ऑफ, टू सराउंड विथ ट्रूप्स. म्हणजेच काय करणे, घेराव घालणे, वेढा देणे किंवा सतत त्रास देणे आणि कोंडणे असा मराठीमध्ये बेलेग्युअरचा अर्थ होतो. सिनोनिम्स आहेत प्लेग, बॉदर, हरास, बेसीज, एक्सक्लूड, बार, बॅन आणि डिबार. आणि अँटोनिम्स आहेत असिस्ट, हेल्प, कम्फर्ट, काम आणि कन्सोल. ओके, सो काय आहे सिनोनिम्स बेलेग्युअरचे, परत एकदा आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. सिनोनिम्स आहेत प्लेग, बॉदर, हरास, बेसीज, एक्सक्लूड, बार, बॅन आणि डिबार. आणि अँटोनिम्स आहेत असिस्ट, हेल्प, कम्फर्ट, काम आणि कन्सोल. जसं मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे सेंटेन्समध्ये यूज करण्यात आलेलं आहे बेलेग्युअरला. सो हे तुम्ही स्वतःच्या मनाने सुद्धा करून बघा एकदा की कसं त्या वर्डला सेंटेन्समध्ये फ्रेम करण्यात आलेलं आहे. ओके, आणि स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला वोकॅब्युलरीचे वर्ड्स घेऊन. नेक्स्ट वर्ड आहे प्रोपिशिएट, PROPITIATE. प्रोपिशिएट म्हणजे काय होतं, टू अस्यूज द ॲजिटेशन ऑर अँगर ऑफ समवन, टू ब्रिंग इन टू हार्मनी ऑर अकॉर्ड. म्हणजेच काय करणे, प्रसन्न करणे किंवा संतुष्ट करणे, आराधना करणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सो प्रोपिशिएट म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर प्रसन्न करणे, प्रसन्न करणे, संतुष्ट करणे किंवा शांत करणे. आणखी काय होतं, आराधना करणे. तर प्रोपिशिएट म्हणजे होतं मराठीमध्ये प्रसन्न करणे, संतुष्ट करणे किंवा शांत करणे आणि आराधना करणे. इंग्लिशमध्ये मिनिंग आहे टू अस्युएज द ॲजिटेशन ऑर अँगर ऑफ समवन, टू ब्रिंग इन टू हार्मनी ऑर अकॉर्ड. सिनोनिम्स आहेत कन्फर्म, मीडिएट, अडॅप्ट, रिकन्साइल, अपीज, प्लेकेट, मॉलिफाय आणि पॅसिफाय. आणि अँटोनिम्स आहेत अँगर, इन्फ्लेम, एनलार्ज आणि इन्सेन्स. परत एकदा बघूया सिनोनिम्स काय आहेत प्रोपिशिएटचे. कन्फर्म, मीडिएट, अडॅप्ट, रिकन्साइल, अपीज, प्लेकेट, मॉलिफाय आणि पॅसिफाय. आणि अँटोनिम्स आहेत अँगर, इन्फ्लेम, एनरेज आणि इन्सेन्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हॅगल्ड. हॅगल्डचं मिनिंग आहे डिस्प्यूट ऑर बार्गेन पर्सिस्टंटली, स्पेशली ओव्हर द कॉस्ट ऑफ समथिंग, टू एक्सप्रेस अ डिफरन्स ओपिनियन. ओके, डिफरंट ओपिनियन म्हणजेच जेव्हा आपण काही वस्तू घ्यायला जातो तेव्हा काय करतो आपण, बार्गेन करतो, म्हणजेच त्यात भाव करत असतो. ओके, सो ते भाव जे आहे आपण जे भाव करतो त्या वस्तू करता त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये हॅगल्ड असं म्हटलं जातं. ओके, काय करणे, बार्गेन करणे, स्पेशली कशा करता, कॉस्टवर. ओके, जे पण काही आपण घेत आहे वस्तू त्या वस्तूची जी किंमत आहे त्या किंमतवर काय करत असतो आपण, भाव करत असतो. सो ते भाव जे आहे त्याला म्हटलं जातं हॅगल्ड. सो मराठीमध्ये हॅगल्ड म्हणजे काय होते,
किमतीवरून घासाघीस करणे. ओके, किमतीवरून घासाघीस करणे किंवा भाव करणे म्हणजे होतं हॅगल. सो काय आहे हॅगल म्हणजे डिस्प्यूट और बार्गेन परसिस्टंटली स्पेशली ओव्हर द कॉस्ट ऑफ समथिंग टू एक्सप्रेस अ डिफरंट ओपिनियन. ओके, याचा अर्थ होतो मराठीमध्ये किमतीवरून घासाघीस करणे किंवा भाव करणे. नेक्स्ट त्याचे सिनोनिम्स आहेत डिसॲग्रीड, आर्ग्यूड, डिबेटेड, बार्गेन, बार्टर्ड आणि रँगल्ड. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रीड, कंपाइल्ड आणि कॉन्क्युअर्ड. ओके, काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स परत एकदा बघूया आपण. हॅगलचे सिनोनिम्स आहेत डिसॲग्रीड, आर्ग्यूड, डिबेटेड, बार्गेन, बार्टर्ड आणि रँगल्ड. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रीड, कंपाइल्ड आणि कॉन्क्युअर्ड. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेसिड्युअल. रेसिड्युअलचं मिनिंग काय होतं तर रिमेनिंग आफ्टर द ग्रेटर पार्ट ऑर क्वांटिटी हॅज गॉन. म्हणजेच एखादी काही वस्तू आहे, एखादं काही आहे, त्याची ग्रेटर क्वांटिटी गेल्यानंतर काही जे उरलेलं असतं त्या उरलेले जे हे आहे, उरलेली जी वस्तू आहे त्याला म्हटलं जातं रेसिड्युअल. म्हणजेच रेसिड्युअल म्हणजे काय होते जे उरलेलं आहे किंवा उर्वरित आहे त्याला म्हटलं जातं रेसिड्युअल. द ऍक्ट ऑफ entailing the state of being entailed or something that is entailed म्हणजे काय होतं रेसिड्युअल. सो रेसिड्युअल काय होतं म्हणजे मराठीमध्ये अर्थ काय होतो रेसिड्युअलचा अवशेष, उर्वरित, शिल्लक आणि उरलेला किंवा उरलेले त्याला म्हटलं जातं रेसिड्युअल. सो रेसिड्युअल म्हणजे काय आहे रिमेनिंग आफ्टर द ग्रेटर पार्ट क्वांटिटी हॅज गॉन, द ऍक्ट ऑफ इंटेलिंग, द स्टेट ऑफ बिंग एंटेल्ड और समथिंग दॅट इज इंटेल्ड म्हणजे काय होतं अवशेष, उर्वरित, शिल्लक आणि उरलेला किंवा उरलेले. सिनोनिम्स आहेत कॉन्सिक्वेन्स, रॅमिफिकेशन, रेपकशन, लास्टिंग, लिंगरिंग, ॲबिडिंग आणि एन्ड्युरिंग. परत एकदा बघूया सिनोनिम्स काय आहेत. रेसिड्युअलचे कॉन्सिक्वेन्स, रॅमिफिकेशन, रेपकशन, लास्टिंग, लिंगरिंग, ॲबिडिंग आणि एन्ड्युरिंग. आणि अँटोनिम्स काय आहेत तर कोर, बेस, रिक्विसाइट आणि इसेन्शियल हे आहेत रेसिड्युअलचे अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला तो आहे सुडोनिम. PSEUDONYM. सुडोनिम म्हणजे काय होतं टू राईट अंडर अ डिफरंट नेम. म्हणजे एखादा लेखक आहे, रायटर आहे, तो काय करत आहे त्याचं स्वतःचं नाव न देता एखादं वेगळं नाव देत आहे, तो पण नाव देत आहे, त्याला काय म्हटलं जातं सुडोनिम असं म्हटलं जातं. एखाद्या लेखकाने धारण केलेलं टोपण नाव जे आहे त्याला म्हटलं जातं सुडोनिम. ओके, तर काय होतं टोपण नाव, एकतर टोपण नाव होतं किंवा लेखकाने धारण केलेले नाव. तर सुडोनिम म्हणजे काय होतं टोपण नाव किंवा लेखकाने धारण केलेले नाव. लेखक आहे त्यांनी पुस्तक लिहिली आहे पण त्याला स्वतःचं नाव नाही द्यायचं आहे त्या पुस्तकाला, त्याला सिक्रेटमध्ये ठेवायचं आहे की ही मी नाही लिहिली आहे म्हणून. सो तो काय करेल त्या पुस्तकाला जे आहे ते दुसऱ्याचं नाव देईल किंवा टोपण नाव देऊन देईल, स्वतःचं नाव नाही रिव्हील करणार, त्याला काय म्हटलं जातं सुडोनिम असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे इरिगेट. इरिगेट म्हणजे काय होतं टू सप्लाय लँड विथ वॉटर बाय आर्टिफिशियल मीन्स. म्हणजेच काय करणे तर सिंचन करणे, म्हणजे आर्टिफिशियली लँडला, जमिनीला पाणी पुरवठा करणे त्याला म्हटलं जातं इरिगेट. सो काय होतं मराठीमध्ये मिनिंग इरिगेटचा सिंचन किंवा कालव्याद्वारा जमिनीला केला जाणारा पाणी पुरवठा. ओके, काय होतं इरिगेट म्हणजे टू सप्लाय लँड विथ वॉटर बाय आर्टिफिशियल मीन्स, म्हणजेच सिंचन करणे किंवा कालव्याद्वारे जमिनीला केला जाणारा जो पाणी पुरवठा असतो त्याला म्हटलं जातं इरिगेट. नेक्स्ट वर्ड बघूया आपण. मिसस्पेल्ड वर्ड मध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहे. सो वर्ड काय आहेत तर हायपोकॉन्ड्रियाक. ओके, हायपोकॉन्ड्रियाक.
तर हायपोकॉन्ड्रियाची करेक्ट स्पेलिंग काय आहे? ऑप्शन डी, HYPOCHONDRIAC. हायपोकॉन्ड्रियाक म्हणजे काय होतं? तर आजारपणाची सतत काळजी करणारा जो व्यक्ती असतो त्याला काय म्हटलं जातं? हायपोकॉन्ड्रियाक असं म्हटलं जातं त्या व्यक्तीला. सो मराठीमध्ये हायपोकॉन्ड्रियाकचा काय अर्थ होतो? आजारपणाची सतत आणि अवास्तव काळजी करणारी व्यक्ती. सो आजारपणाची सतत आणि अवास्तव काळजी करणारी जी व्यक्ती असते त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये हायपोकॉन्ड्रियाक. आणि त्याची स्पेलिंग काय आहे? करेक्ट स्पेलिंग आहे HYPOCHONDRIAC, हायपोकॉन्ड्रियाक. नेक्स्ट वर्ड आहे सोमनॅम्बुलिस्ट. सोमनॅम्बुलिस्टची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, SOMNAMBULIST. आणि सोमनॅम्बुलिस्ट म्हणजे काय होते? जो व्यक्ती झोपेत चालतो त्याला म्हटलं जातं सोमनॅम्बुलिस्ट. ओके, सो असा व्यक्ती जो झोपेत चालतो त्याला म्हटलं जातं सोमनॅम्बुलिस्ट. मराठीमध्ये मीनिंग होतं याचं झोपेत चालणारी व्यक्ती म्हणजेच काय? तर सोमनॅम्बुलिस्ट. स्पेलिंग काय आहे? SOMNAMBULIST. नेक्स्ट इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्सचं मीनिंग आहे दिस इडम मीन्स दॅट व्हॉट पीपल ऍक्च्युअली डू इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट दे से. पीपल कॅन प्रॉमिस थिंग्स बट देन फेल टू डिलिव्हर. तर ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स मध्ये काय होतं? म्हणजे काय होतं? तर शब्दांपेक्षा जी आहे ती कृती महत्वाची असते. म्हणजेच आपण किती पण बोलत आहे पण त्याच्यावर काही कृती नाही करत आहे, काही ऍक्शन नाही घेत आहे, तर ते काही महत्वाचं नाही आहे. म्हणजेच जास्त बोलणं महत्वाचं नाही आहे, काहीतरी करून दाखवणं हे महत्वाचं आहे. त्याला काय म्हटलं जातं? ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजेच शब्दांपेक्षा कृती महत्वाची असते. त्याचा काय अर्थ होतो? ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. सो मराठीमध्ये काय म्हटलं जातं त्याला? शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ किंवा कृती महत्वाची. म्हणजे काय होतं? ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स. नेक्स्ट आहे स्टॅब्ड इन द बॅक. स्टॅब्ड इन द बॅकचं मीनिंग आहे अ बिट्रेयल ऑफ ट्रस्ट अँड ऍक्ट ऑफ ट्रेचरी ॲज इन वोटिंग अगेन्स्ट अवर बिल ॲट द लास्ट मिनिट वॉज अ रिअल स्टॅब इन द बॅक. ओके, हे जे आहे हे तर सेंटेन्स दिलेलं आहे. सो मीनिंग काय आहे स्टॅब्ड इन द बॅकचं? अ बिट्रेयल ऑफ ट्रस्ट अँड ऍक्ट ऑफ ट्रेचरी. म्हणजे काय होतं? तर विश्वासघात करणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे त्याला म्हटलं जातं स्टॅब्ड इन द बॅक. मीनिंग आहे स्टॅब्ड इन द बॅकचं विश्वासघात करणे. मराठीमध्ये मीनिंग होतं पाठीत वार करणे किंवा पाठीत सुरा खुपसणे, विश्वासघात करणे. म्हणजे काय होतं? पाठीत वार करणे, पाठीत सुरा खुपसणे, पाठीत खंजीर खुपसणे, विश्वासघात करणे त्याला म्हटलं जातं स्टॅब्ड इन द बॅक. म्हणजेच काय करणे? ट्रस्ट, त्यांचा विश्वासघात करणे. जे ट्रस्ट करतो आपण त्या ट्रस्टला मोडणे याला म्हटलं जातं स्टॅब्ड इन द बॅक. ओके, सो परत एकदा तुम्ही वाचून घ्या आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे आजचे ते सेंटेन्सेस तुम्ही स्वतःच्या मनाने बघा की त्याच्यामध्ये वर्डला कसं फ्रेम करण्यात आलेलं आहे किंवा तुम्ही वर्ड घेऊन सुद्धा स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करू शकता. परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करत चला. आधीचे जे वर्ड झालेले आहे ते पण एकदा रिवाइज करत चला. तुम्हाला जर सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.